Krishna's Love Angel World. Me as Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे 24 hours ड्युटी रेडी झालो आहे. मॉर्निंग रुटीन स्टार्ट झालं आहे रचना किचनमध्ये. नायसा थोड्याच वेळात आता उठेल. मॉर्निंग रुटीन स्टार्ट झाली. टिफिन इज रेडी. गुड मॉर्निंग. सकाळ कधीच झाली आहे. 5:30ला उठले, फटाफट रेडी झाली आणि मग सनीचं टिफिन, नायसाचं टिफिन. सनी गेला. आता नायसाचं उठवण्याचा टाईम झाला आहे. तरी तिची स्कूल ॲक्च्युली असते 8:30ची आणि तिची व्हॅन येते 8:07, 8:10 पर्यंत. कधी कधी ती 8:05ला पण येते. नायसाला मी जास्त लवकर पण नाही उठवत. मी तिला काहीतरी अराउंड 7:45 किंवा 7:50ला उठवते आणि विदिन 10 मिनिट्समध्ये तिचं सगळं काही आवरून होतं. सो जेव्हा नायसा लहान होती तेव्हा मी तिचं रुटीन खूप वेळा शेअर केलेलं आहे. बट नाव नायसा इज 5 year old आणि प्रत्येक पॅरेंट जे माझ्यासारखं पॅरेंट आहे त्यांना जाणून घ्यायचं की नायसाचं एक्झॅक्टली पूर्ण रुटीन कसं असतं. सच्या ब्लॉगमध्ये नायसाचं रुटीन, त्याचबरोबर माझा रुटीन आफ्टर जेव्हा नायसा जाते किंवा घरात माझं एक्झॅक्टली मी काय करत असते ते मी थोडं तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो आज जेवायला बनवलं आहे मी चवळीची उसळ आणि चणा डाळ आणि कोबी आणि त्यात बटाटासुद्धा टाकलेला आहे. सो खूप लोकांचा प्रश्न असा असतो की प्रत्येक भाजीत तुम्ही बटाटा टाकतात का? तर नाही, असं कंपल्शन नाही आहे. बट नायसा जर असेल तर येस, प्रत्येक भाजीत बटाटा टाकतो. कारण नायसाला कसं माहिती आहे का, तिचं कम्फर्ट फूड एक बटाटा. नायसा बेसिकली सगळं खाते. लाईक सगळे कडधान्य खाते, लिफी व्हेजिटेबल्स खाते, फरसबी, गवार, सगळं. फक्त मी तिला आजपर्यंत कारलं नाही टेस्ट करायला दिलं. बट बाकी सगळ्या काही ती भाज्या खाते. बट स्कूलमध्ये आय डोंट नो वाय तिला फक्त चपाती आणि बटाट्याची भाजी हीच हवी असते. आणि खूप लोकांना मग असं वाटतं की फक्त नायसा बटाटाच खाते, दुसरं काहीही खात नाही. सो असं काही नाही आहे. नायसा सगळं खाते. जेव्हा ती घरी येते लंचच्या टायमाला तुम्ही आज बघालच, मी तिला सगळं काही देते. फक्त माझं एवढंच एक कन्सर्न आहे, बिंग अ मदर. प्रत्येक आई प्रयत्नच करते की आपल्या बाळाला सगळं काही द्यावं. कारण त्यांचा एक प्रॉपर न्यूट्रिशनल डाएट असायला पाहिजे. प्रोटीन सगळं काही त्यांच्या पोटात जायला पाहिजे आणि मग त्यानुसार आपण त्यांचं डाएट ठरवतो. आणि मी सुद्धा नायसासाठी असंच काहीतरी प्लॅन केलेलं. नायसाबरोबर खूप काही गोष्टी एक्सपेरिमेंट केलेल्या आहेत. पण कसं झालं, खूपदा असं झालं की नायसा काही न खाता घरी आलेली आहे. म्हणजे लिटरली तिला स्कूलमध्ये टीचर ओरडल्यासुद्धा आहेत, बट तरी तिने ते खाल्लं नाही आणि ती तशीच घरी आलेली आहे. म्हणून मग मला ते नाही आवडत. कारण एवढं सकाळी जाते, मग दुपारी येते आणि ती फक्त दूध पिऊन जाते. तिला नाश्ता करायची सुद्धा सवय नाही आहे. कितीही ट्राय केलं तरी ती सकाळी नाही खात. कधी ते दूधसुद्धा तिचं स्किप होतं. मग अशा टायमाला बिंग अ मदर मला असं वाटतं की ॲटलिस्ट तिचं जे कम्फर्ट फूड आहे ना ते मी तिला दिलं तर ती तेवढं तरी खाईल आणि मग घरी येईल. असं नको की पूर्ण टाईम ती पूर्ण लाईक दुपारपर्यंत 12:30 पावणे 1पर्यंत ती उपाशीच राहील. म्हणून मग मी तिला बटाट्याचे वेगवेगळे फॉर्म असं द्यायला सुरुवात केली. बट देन आय मेड शुअर की जेव्हा ती घरी येईल तेव्हा आपण जे सगळे भाजी खातो ते सगळे काही तिच्या पोटात जायला पाहिजे. स्टार्टिंगला मी तिला न दाखवता भरवायला लागले. लाईक सगळं मिक्स करून मग तिला ते सगळं टेस्टी वाटायला लागलं. आता कसं झालं माहिती आहे का, तिला पहिले 1-2 बाईट तिला मी भरवते आणि मग त्याच्यानंतर तिला मग मी सांगते ती काय खाते लंचमध्ये. मग मी तिला सांगते की आज तू खाते चवळीची भाजी किंवा गवार आहे किंवा भेंडी आहे. मग ती म्हणते आई किती छान लागतं आहे. सो आपल्याला आपल्या मुलांप्रमाणेच वागावं लागतं. जर आपल्याला त्यांना कोणत्या फूडबरोबर कम्फर्टेबल करून द्यायचं असेल तर काही ना काहीतरी ट्रिक्स यूजच करायला लागतात. आणि हे फक्त एका आईला माहीत असतं की आपला बाळ काय खातोय, कोणत्या टायमाला कसं वागणार आहे किंवा कसं रिॲक्ट करणार आहे, कोणत्या गोष्टीवर तो चिडणार आहे, कशा पद्धतीने आपण त्याला खायला द्यायला पाहिजे, हे फक्त ती एक आईच समजू शकते. कारण प्रत्येक बाळ, मी नेहमीच म्हणते, प्रत्येक बाळ हा वेगळा
आहे. जरी देवाने आपल्याला बनवलं आहे, जरी आपला करता धरता देव आहे, बट कसं आहे प्रत्येक व्यक्ती हा वेगळा, एक वेगळी पर्सनॅलिटी घेऊन आलेला आहे. तसंच लहान मुलांमध्ये सुद्धा असतं. जर असे खूप जण मुलं आहेत जे मी पाहिले 3-4 इयर्समध्ये सगळ्या भाज्या खातात, टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जातात. नॉट नेसेसरी की तुमच्या बाळाने सुद्धा तसंच केलं जायला पाहिजे, बिकॉज एव्हरी इंडिव्हिज्युअल, एव्हरी बेबी इज डिफरंट. सो बिंग अ मदर ओनली आय नो की नायसा काय खाणार आहे, कसं खाणार आहे. फक्त मी एवढंच सांगेन, आपल्याला बोलायला खूप लोक येतील की अरे तू हेच कर किंवा तू तेच कर, तू हेच दे, तू हे देत नाही आहे किंवा तू ते देत नाही आहे. मी एवढं फक्त सांगेन, मला जेवढं तुमच्या बाळाबद्दल माहिती आहे तेवढं कोणालाच माहिती नसतं. सो तुम्हाला जे परफेक्ट वाटतं तेच तुम्ही करा. आणि बिंग अ मदर आपण कधीच चुकीचं करणार नाही. वी ट्राय अवर बेस्ट की आपण आपल्या मुलाला सगळं काही देऊ, त्याचं न्यूट्रिशन व्यवस्थित असो, त्याचं सगळं काही बाकीच्या गोष्टी पण व्यवस्थित असो. एनिवेज, सो हे झालं नायसाच्या टिफिनचं, जे खूप लोकांना खायचं नसतं. आता मी जास्त वेळ नाही घेत, आपण पुढे पुढे बघतच जाऊ की नायसाचं रुटीन कसं आहे. आता सर्वात आधी मी तिला उठवते, थोडंसं 5 मिनिट्स नंतर मी थोडंसं पडते 5 मिनटं, कारण सकाळी उठली तेव्हापासून मग मी किचनमध्येच आहे. मग थोडंसं आपल्या बॉडीला रेस्ट द्यायची पण गरज आहे. मध्ये मध्ये 5 मिनिट्स गरज आहे. आपण असं सुटू नाही शकत, थोडीशी एनर्जी गेन करायची पण गरज आहे. सो चलो. सो नायसा गेली, आता ती येईल 12:30 पावणे 1 वाजता. सो आय हॅव प्लेंटी ऑफ टाईम असं मला वाटतं. बट हा टाईम असा निघून जातो कारण खूप काही गोष्टी त्यात वाइंड अप करायच्या असतात. आणि आपण म्हणजे आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की अरे आपल्याकडे खूप टाईम आहे, पण तो टाईम कसा निघून जातो ना समजतसुद्धा नाही. आणि जे मी मगाशी बोलली कम्फर्ट फूडचं, तर मला आई पण ॲक्च्युली त्या दिवशी तेच म्हणत होती की तुझासुद्धा एक कम्फर्ट फूड होता जे तू टिफिनला न्यायची. म्हणजे मला कंटाळा यायचा डोसा 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 बनवून. म्हणजे एक दोनच की डोसा न्यायची मी, जाम चपाती किंवा चपाती लोणचं, हेच माझं असायचं, बाकीचं मी काही न्यायची नाही. सो ठीक आहे. आणि येस, नायसाच्या स्कूलमध्ये जंक फूड अजिबात अलाउड नाही आहे, म्हणून मग रोज चपाती भाजी नाही मी तिला देत. अल्टरनेट डेज देते, मग कॉर्न देते. तिला फ्रूट्स खूप आवडतात, मग फ्रूट्स देते. बनाना असतो, मग त्याच्याबरोबर काही ड्रायफ्रूट्स असतात. सो अशा कॉम्बिनेशनमध्ये जेवढं हेल्दी देता येईल तेवढं हेल्दी देते. आधी तिला ॲटलिस्ट ते पालकच्या पुरी, मग त्याच्यानंतर बीटरूटचं, मग मूगचं चिला हे पण आवडायचं. पण आता ना ती ते पण नाही खाते. बट स्टील आता लेट सी, कदाचित ना मी बटाट्याच्या भाजीबरोबर मग ते करत जाईल की ॲटलिस्ट ते तरी पोटात तिच्या जाईल. तसं तर ती लंच किंवा डिनरच्या टायमाला ते खातेच. बट आय वॉन्ट की ती टिफिनला पण काहीतरी वेगळं घेऊन जाईल, कारण मी सुद्धा बोर होते रोज तेच तेच बनवून. तर आज मी तिला बटाटा, थोडीशी कोबी असं सुद्धा दिलेलं आहे, आणि चवळी ते पण आहे, आणि चपाती
असं दिलं आहे. कडधान्य तिने असं पाहिलं की तिला आवडतं, बट आय डोंट नो तिला टिफिनमध्ये खायचं काय प्रॉब्लेम आहे. एनिवे, सो आता माझा टाईम असतो युजली वर्कआउटचा, बट श्रुतिका नाही आहे बिकॉज श्रुतिकासुद्धा कॉम्पिटिशनसाठी गेलेली आहे आणि म्हणून आज मला ऑफ आहे. ॲक्च्युली मी वॉकला जाणार होती, बट व्हिडिओ अजून एडिट झालेला नाही आहे आणि सूर्यदेवता वरती आलेले आहेत. एवढं सकाळच्या टायमात पण एवढी गरमी होते ना, म्हणून मी बोलली की नको वॉक. मग आता मी फटाफट व्हिडिओ एडिट करते. मला 2 व्हिडिओ एडिट करायचे आहेत. एक तर आपलं नॉर्मल ब्लॉगचा व्हिडिओ असतो तो, त्याच्यानंतर आज सकाळी टिफिन सिरीजचा जो व्हिडिओ आहे तो एडिट करायचा आहे. सो लेट्स गो. आणि येस, जेवण तर माझं सकाळीच झालेलं आहे. सो थोड्याच वेळानंतर फक्त भात आणि वरणाचं कुकर लावेल नाहीसा येण्याच्या 15-20 मिनटं आधी, म्हणजे ते कसं गरम गरम भातसुद्धा राहील. आणि रूममध्ये एवढा पसारा आहे ना, मी दाखवते. हे सगळे बॅग्स, त्याच्यानंतर इथे पण एक बॅग आहे आणि हे नाहीसाचं संसार. म्हणजे बघा काय करू, हे डॉलचं सगळं ती मला म्हणते की हे मी ना सगळं आई डॉलचं ठेवलेलं आहे. त्याच्या आधी मला हे सुद्धा क्लिअर करावं लागेल, पण ह्याची मला एक पर्टिक्युलर जागा कुठेतरी करायला लागेल की ती बघून थोडीफार खुश होईल. स्वतः वाजले आहेत 11:15. सगळं काही एडिट वगैरे करून झालं. 1-2 मला शूट करायचे होते, ते सुद्धा झाले. आणि आता रूममध्ये खूप पसारा आहे. माझ्याकडे तर ॲक्च्युली कमी टाईम आहे का, बिकॉज नायसासुद्धा येईल. बट त्याच्या आधी पहिले भाताचं कुकर लावते आणि वरणाचं कुकरसुद्धा लावते. वाजले आहेत 12:15. नायसा मॅडम झोपूनच आली आणि गाडीतच एकदम गाढ झोपलेली. तर ती कदाचित घरी जाऊन उठेल किंवा एकदम गाढ झोपेल. लेट्स सी. वाजले आहेत 2. नायसा एवढी गाढ झोपली आहे ना की मला तिला उठवायचं पण नाही वाटत आहे. आणि टिफिनमध्ये चपाती भाजी नेलेली. अँड टू माय सरप्राईज मी तुम्हाला दाखवते. नायसाने आज चक्क बटाटी बाजूला ठेवून चपाती आणि चवळी हे खाल्लेलं आहे आणि थोडीफार कोबी तिने खाल्लेली. सो असं ट्रायल अँड एरर चालू असतात. डिपेंड्स तिच्या मूडवर आहे ते पण, की आपल्याला खायचं आहे की नाही. आणि जसं मी म्हटली, तिला कडधान्य सगळी आवडतात, आवडीने ते खाते. आणि आता मला तिला उठवायची इच्छा पण नाही होते, कारण मी तिला 2 मोठ्या चपात्यांचे ते छोटे छोटेसे असं करून दिलेले सर्कल्स. तर थोड्या वेळानंतर तिला उठवेल, कारण ती एकदम गाढ झोपले. उठवेल, तिला भरवेल आणि मग परत एकदा झोपवेल. हा ॲक्च्युली तिचा रुटीन आहे. आल्यानंतर ती जेवते आणि मग नंतर ती झोपते. मुद्दामून तिला दुपारी झोपवते मी, की कारण मग कसं होतं माहिती का, मग खूप खेळते. स्कूलमधनं ऑलरेडी ह्यांच्या स्कूलमध्ये योगा असतो. मग कधी असं धावपळ वगैरे खूप झाली, स्पोर्ट्सचं वगैरे काही झालं किंवा काही दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज, कारण ना सगळं काही प्रॅक्टिकल वेने ह्यांच्या स्कूलमध्ये शिकवलं जातं. त्यामुळे खूप काही ॲक्टिव्हिटीज क्लासमध्ये घडत असतात आणि मग त्यामध्ये नाही बोललं तरी एनर्जी ड्रेन आउट होते आणि मग खूप थकते. मग आल्यानंतरचं दुपारी पण मग तेच खेळणं बिळणं चालू असतं. मग संध्याकाळी एकदम दिव्याच्या टायमाला 6:30-7 वाजता मग ती झोपते आणि मग रात्रीचा इश्यू होतो. म्हणून एक तिचं रुटीन केलेलं आहे की सो दुपारी जेवल्यानंतर झोपायलाच पाहिजे तुला. सो मग ती झोपते आणि मग संध्याकाळी म्हटलं मग तिचा अभ्यास, मग ते सगळं काही रेडी होतं. आता मी जेवण घेते आणि मग थोड्या वेळात तिला उठवते. अँड आय मेक शुअर की ती परत एकदा ॲटलिस्ट 1 ते 1.5 तास झोपेल, म्हणजे कसं मग ती फ्रेश होईल. संध्याकाळी जे पण स्कूलमधनं अभ्यास दिलेला आहे ते, प्लस मी घरीसुद्धा तिचा एक वेगळा अभ्यास घेते, डेली घेते. सो ते असं काय आहे. सो जस्ट बाईट घेणार तेवढ्यात नायसा आली. आई मला भूक लागली आहे. म्हणजे असतं ना, जेव्हा जेव्हा आई जेवायला बसते तेव्हा एक तर आपलं बाळ रडतं किंवा एक टँट्रम्स असतात वेगळे, किंवा टॉयलेटलाच जायचं असतं, किंवा मला परत जेवायचं आहे, किंवा मग झोपेतनं असं उठतं. तसंच आहे ते. आणि मला असं वाटतं हे फक्त लहान असतानाच नाही, सो आपलं बाळ कितीही मोठं झालं असेल तरीसुद्धा जर बाळाने आपल्याला एक हाक दिली, आपण जर जेवणावर बसलो असो, तर आपण काही न विचार करता लगेच उभे राहतो, लगेच ते काही गोष्टी करतो. कारण मी सुद्धा ते बघते, कधी आईकडे गेली, आईला फक्त बोलली तर आई लगेच जेवणावर बघते. इथे सुद्धा तसंच आहे. इथे सुद्धा जर सो ह्या सगळ्याचं तात्पर्य म्हणजे आईची जी जबाबदारी असते ती कधीच सुटत नाही.
चला मग आता मी नाहीसाला भरवते आणि मग जेवायला मी बसेल. सो आता तिने ऑलरेडी स्कूलमध्ये चपाती खाल्ल्यामुळे मग ती घरी चपाती नाही खात, मग ती आता भात खाते. युजली तिचं लंच आणि डिनर भाताचाच असतो, कारण चपाती स्कूलमध्ये होऊन जाते. आणि जर तिला भाकरी खायची असेल किंवा मग परत तिला चपाती खायची असेल ना, पहिली राईस मील केल्यानंतर मग चपाती मागते किंवा मग भाकरी मागते. मी एवढंच प्रयत्न करते की सगळं काही पूर्ण डेमध्ये तिचा जो डाएट आहे तो प्रॉपरली असायला पाहिजे. नाहीसा दिवसभरात फूडच्या व्यतिरिक्त फ्रूट्स तिचं इंटेक होत असतं सतत. ड्रायफ्रूट्सचं इंटेक, नाहीसाला ड्रायफ्रूट्स भयंकर आवडतात, सो ड्रायफ्रूट्स सतत खात असते. फ्रूट घरात असले की ते आमच्याकडे राहतच नाही. फ्रूट्ससुद्धा तिला खूप आवडतात, म्हणून त्याचा मला कधीच इश्यू नाही झाला आहे. तर नाहीसाचं 2 months बॅक आम्ही एक प्रॉपर बॉडी चेकअप केलेलं, जे मला असं वाटतं फार गरजेचं आहे. टाईम टू टाईम सगळ्यांनाच आपलं बॉडी चेकअपची गरज आहे. सो तिचं एक रुटीन चेकअप होतं. तेव्हा मला त्या डॉक्टरांनी तेच सांगितलं की नाहीसाची जी ग्रोथ आहे ना ती खरंच खूपच छान आहे. तुम्ही तिला छान प्रकारे वाढवतायत. तुम्ही तिला जे हवं आहे, म्हणजे तिच्या एका बेबीच्या बॉडीसाठी जे जे काही गोष्टी पाहिजे आहेत ते सगळं काही तुम्ही तिला देतायत. फक्त ते तिच्यात आयर्नची ती एक कमी होती, सो त्याच्यासाठी मग त्याने ते मेडिसिन्स वगैरे स्टार्ट केले. पण बाकी ती बघितलं गेलं तर सगळं काही तिचं प्रॉपरली इंटेक आहे. येस, तिला नॉनव्हेज नाही आवडत. नॉनव्हेजमध्ये पण तिने खाल्लं तर फक्त मग ती फिश खाते फ्राईडवाली, नाहीतर नाहीच. मग ती फक्त ग्रेव्ही. तिला इवन एग नाही आवडत. अंड मी तिला फक्त एकदाच खाताना बघितलं जेव्हा ती 9 महिन्याची होती. त्याच्यानंतर कधीच तिने ते खाल्लं नाही आहे. आय डोंट नो, तिला मे बी त्या वासामुळे त्रास होत असतो. सो आज मी जे जेवणाला बनवलं आहे ते मी तिच्यासाठी इथे घेतलेलं आहे. वरण नाही मी बनवलं कारण ह्यात ग्रेव्ही होती त्यासाठी. सो हे मी आता तिला भरवते. कल्यायम आरोग्यम न संपदा शतबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिवा दिवा दीपका. सो आता वाजले आहे संध्याकाळचे 6:15. नाहीसा काही त्यानंतर झोपली नाही. ती तिचंच खेळत होती. सगळं काही तिने मांडलेलं, म्हणजे अजून पसारा. आणि सकाळी मी ज्या गोष्टी आवरणार होत्या त्या पण काय माझ्या आवरल्या गेल्या नाही, कारण मी आवरेपर्यंत नाहीसा आलेली, म्हणून मी ते तसंच ठेवलं आणि विचार केला की ठीक आहे ना, नंतर आवरते. सो युजली 7:30पर्यंत नाहीसाला डिनरची आठवण येते. तिला असं वाटतं की आता आपण भात खायला हवा आहे, म्हणजे प्रॉपर जेवायला पाहिजे. बट आज सगळं थोडंसं सायकल तिचं चेंज झालेलं आहे आणि म्हणून मग ती जेव्हा माझ्याकडे मागते तेव्हाच मी तिला देते, जबरदस्ती नाही करत आहे. सो आता मी तिला देते दूध, एक बनाना आहे, बनाना देते आणि काही ड्रायफ्रुट्स. B for capital A, small a. A for capital A, small. छान काढ A. Small. सो नाहीसाचा स्कूल होमवर्क आता झालेला आहे आणि घरीसुद्धा मी तिची प्रॅक्टिस घेते. आणि हे डेली असतं, म्हणजे इवन आम्ही जर बाहेर जाणार असेल ना तरी मग तो एक टाईम मी प्रॉपरली ठरवते की ह्या टायमाला आपल्याला हे करायला पाहिजे. एकतर एक पेज डेली जर थोडंसं घेतलं की मग त्यांच्या पण ते लक्षात राहतं. आता मी तिला कॅपिटल आणि स्मॉल हे दोन्ही एकत्र लिहायला दिलेले आहेत. तिला येतं पण तिची हँडरायटिंग प्रॉपरली असं यायला पाहिजे. थोडंसं सिक्वेन्समध्ये ती गडबड करते, म्हणून मग तिला आता ते अ ब क ड असं मी तिला दिलेलं. मी तिला बोलले आजच्या पुरतं आपण एवढंच करूया. आणि जरी आम्ही ट्रॅव्हल करत असो ना तरी तिची एक बुक आहे, घरच्या दोन्ही बुक आहेत, एक मॅथची आणि एक अल्फाबेटची. ती आम्ही दोन्ही ट्रॅव्हल करतो घेऊन, म्हणजे जिथे असेल तिथे ती इट्स बेटर ना. मोबाईलची तर आम्हाला सवय नाही आहे. मग काय करू असं तिचे खूप सारे प्रश्न असतात. मग काय करू, मग तेव्हा मग हे असं थोडं छोटे प्रॅक्टिस घेते. हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे, बट जर तिला बोरच होत असेल तर तिला, कारण तिला आवडतं ते सगळं काही करायला. सगळं ती सगळी प्रॅक्टिस चालू आहे. मॅडम सांगायला आले आहेत आई अ झालं, आता मी ब करते.
गुड गर्ल. त्यानंतर साता वाजले आहेत 10:15. नायसाचं जेवण झालेलं आहे. परत एकदा तिने चवळीच खाल्ले कारण तिला चवळी खूप खूप आवडली. आणि मग थोड्या वेळानंतर आम्ही दोघी पण झोपू कारण उद्या परत आहे नायसाची स्कूल. अँड बाहेरचं फूडचं तुम्ही म्हणाल तर नायसा इज नॉट फॉन्ड ऑफ आउटसाइड फूड. ती जर दुसऱ्या मुलांना बघितलं की बर्गर खात आहेत तर ती मागेल की मला आई बर्गर हवं, पण तो समोर आल्यानंतर ती खाणार नाही. ती फक्त फ्राईज खाते. खाल्लं तर मॅकडॉनल्डचा मॅकपफ खाते, ते पण डिपेंड्स, नाही तर नाहीच नाही. बाहेर युजली ती जिरा राईस, ग्रेव्ही कशाची असेल तर पनीरची ग्रेव्ही किंवा दुसरी कोणती व्हेज भाजी असेल तर. नॉनव्हेज मी जसं म्हटले की ती फक्त ग्रेव्हीच प्रिफर करते. रोटी सब्जी ते सगळं काही खाते. आत्ता खायला लागली, नाही तर ती पहिले तर फक्त दाल खिचडी, जिरा राईस, दाल तडका हेच तिला आवडायचं. पण आता ती थोडंसं स्वतः पण एक्सप्लोअर करायला लागले. पण युजली आम्ही जेव्हा बाहेर जातो आहे मेक शुअर की मी घरातलं फूड तिच्यासाठी घेऊन जाऊ. आणि बाहेर वन डे कधी ट्रिप असेल तर तिचं राईस मी घेऊनच जाते. खिचडी म्हणजे भाताची खिचडी जी असते ती, कारण ती नाही काय बाहेर खात. आणि मग फ्रूट्स घेऊन जाते, मग ड्रायफ्रूट घेऊन जाते, कारण आपण असं मस्त खात असतो आणि ती आपल्याकडे अशी बघत राहते. ती मोर ऑफ घरचं फूड प्रिफर करते आणि तिला लहानपणापासून आपण तशीच सवय लावलेली आहे. सो अशा प्रकारचा आहे नायसाचा पूर्ण रुटीन. सो खूप लोक विचारत होते म्हणून मी नायसाचा तुमच्याबरोबर हा जो रुटीन आहे तो शेअर केला आहे. एक फक्त एवढंच सांगेल की तुम्ही तुमच्या मुलांना जबरदस्ती नका करू, त्यांना थोडंसं एक्सप्लोअर करायला टाईम द्या. आणि ना बिंग अ मदर आपल्याला खूप सारे वेगवेगळे टॅक्टिक्स येतात, आपण इझिली त्याचा वे आउट काढू शकतो. फक्त ते प्रेमाने काढा. कधी कधी मला सुद्धा चिडचिड होते की अरे नायसा हे खातच नाही. आम्ही कधी बाहेर गेलो ना की मग ती अशीच बसते ना, तर मग मला असं वाटतं की नायसाने ते थोडंसं एक्सप्लोअर करायला हवं आहे. पण देन आय थॉट की इट्स ओके, तिला थोडंसं टाईम देऊया. विथ टाईम ती खाईल. पहिले ती रोटी म्हणजे आपलं नान हे वगैरे ऑफकोर्स विच इज नॉट ॲट ऑल गुड, बट कधी कधी आपण जर बाहेर गेलो तर ते मग त्यावेळेस मग आपल्याला दुसरं काय ऑप्शन आहे. मग ती आधी ते खायची पण नाही, पण आता हळूहळू ते सुद्धा ती प्रॉपरली खायला लागली आहे. म्हणून मग मला एक कळलं की आपण प्रत्येक गोष्टीसाठी ना टाईम दिलं जायला पाहिजे. फोर्सफुली कोणत्याच गोष्टी होत नाही. आपल्याबरोबर सुद्धा तसंच आहे. आपल्याला कोणी कोणत्या गोष्टीसाठी फोर्स केलं तर मग आपली पण चिडचिड होते आणि आपण ते करायला सुद्धा मागत नाही. म्हणून लेट युअर चाइल्ड एक्सप्लोर, लेट युअर चाइल्ड लर्न न्यू थिंग्स बाय देमसेल्फ. तरच आपण ऑफकोर्स आपण आहोतच तिथे त्यांना पुश करायला. बट आणि इम्पॉर्टंट गोष्ट, डोंट कम्पेअर युअर चाइल्ड विथ एनी अदर. प्रत्येक बाळ हा वेगवेगळा आहे, प्रत्येक बाळ हा स्पेशल आहे. आणि कोण काय बोलतंय त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण तुम्ही ॲज अ पॅरेंट तुम्हाला माहिती आहे की तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला कसे वाढवतायत, तुम्ही त्यांना कसं ट्रीट करतायत, तुम्ही त्यांना कसे मॅनर्स शिकवतायत. आणि ऑफकोर्स बिंग अ पॅरेंट्स आपण कधीच त्यांना काही चुकीच्या गोष्टी शिकवणार नाही आहोत. वी जस्ट ट्राय अवर बेस्ट. आपल्या चाइल्डने ह्या दुनियेत एकदम छान प्रकारे वाढायला हवं आहे, आपण हेच प्रयत्न करत असतो. नायसाला खूप काही गोष्टी नाही समजत, मग मला तेव्हा असं वाटतं की अरे हिला समजतच नाही आहे मी हिला काय बोलते. पण मग समजतं की अरे ती फक्त 5 वर्षाची आहे, तिला आपण अशा मोठ्या मोठ्या गोष्टी जर समजवायला गेलो तर ऑफकोर्स तिला ते समजणार नाही आहे. सो थोडंसं टाईम द्या. मला असं वाटतं ती वाढत चालली तर ती एकदमच फास्ट सगळं शिकेल, जे की चुकीचं आहे. सो थोडंसं टाईम द्यायची गरज आहे. मला सुद्धा थोडंसं पेशंटली काम करायची गरज आहे. सो पॅरेंटहूड आवडतंय, मदरहूड आवडतंय, नवीन गोष्टी इच अँड एव्हरी डे शिकत असते, नवीन चॅलेंजेस येतात. फादर असो मदर असो प्रत्येकाला नवीन चॅलेंजेस येतात. आपल्याला आपल्या मुलांच्या मूडनुसार वागावं लागतं आणि ऑफकोर्स त्याचबरोबर आपल्याला त्यांना छान छानशी गोष्टी शिकवायच्या सुद्धा आहेत. सो चला मग आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते. मला अजून ब्लॉग मी आता ॲक्च्युली मगाशी एक व्हिडिओ शूट केला आहे. सो मला त्याला व्हॉइस ओव्हर द्यायचा आहे, मला तो एडिट करायचा आहे, उद्याचा ब्लॉग एडिट करायचा आहे. सो अजून खूप काही कामं आहेत. नायसाला झोपेल आणि मग त्यानंतर ते सगळं काही
करेल जर माझ्यात ताकद असेल तर. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय.